घडलेलं चित्र सगळं माझ्यासारखं याचा अर्थ एक. नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 15 जूनचा भाग तुम्ही पाहत आहात. आणि आजच्या भागामध्ये सायलीने आता अर्जुनला आपणच तन्वी असल्याचं सांगितलेलं आहे. आणि अर्जुनलासुद्धा सायलीच खरी तन्वी असल्याची खात्री पटली आहे. मंडळी जेव्हा सायली शुद्धीवर येते आणि तिने आता सगळ्यांना सांगितलं आहे की ती तन्वी आहे, आणि तेव्हा मात्र तिच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही आहे. सगळेजण तिच्यावर चिडलेले असतात. रविराज प्रदीप मात्र म्हणतात की तू आमचा असा विश्वासघात करू शकत नाही आहे, आमच्या भावनांचा असा खेळ करू शकत नाही आहेस, का हे सगळं करतेस, तुला लाज वाटत नाही आहे का आमच्याशी असं बोलताना. आणि आता सायली त्याच वेळा देवळात येते आणि तिला कळत नाही की आपण हे सगळं सगळ्यांना कसं समजून सांगायचं आणि कसं पटवून द्यायचं. पण तेव्हा आता अर्जुनला तिने सगळं काही सांगितलं आहे. आणि अर्जुनचा सुद्धा त्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसलेला आहे. आणि आता सायलीच्या पायावरचं जे तुळशीपत्र असतं, ती तुळशीपत्राची खून प्रेक्षकांना इथे गायब झाली आहे. म्हणजे जेव्हा भाजलं तेव्हा ती निघून गेली आहे. पण आता अर्जुन सायलीची आणि प्रतिमाची DNA टेस्ट करून त्या दोघीजणी, म्हणजे त्या सायलीच खरी तन्वी आहे हे आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आता हे सगळं नेमकं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, हे सगळं काही आपण डिटेल्समध्ये पाहूया. मंडळी इकडे आता सायली ही आता किल्लेदारांच्या घरी आली आहे. आणि प्रतिमाकडे पाहून तिला आता म्हणजे ती तिची आई आहे हे तर तिला समजले. आणि ती सायली प्रचंड भावूक झालेली असते. प्रतिमाच्या जवळ येते, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि तिला आता घट्ट मिठी मारते प्रतिमाला. आणि इथे आता सुमनला काही कळतच नाही की सायली असं का करते, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आता प्रतिमा सायलीला म्हणते की काय झालं बाळा. त्यावेळेला सायलीला मात्र आता आठवतं की खरंच तुम्हीच माझे आई बाबा आहात ना, आणि मीच तुमची मुलगी आहे ना. आणि तेव्हा रविराज बोललेले शब्द आता इथे सायलीला आठवायला लागतात. रविराज एकदा म्हणालेले असतात की सायली, तुझी नाळ ही आमच्याशी जोडलेली आहे आणि म्हणूनच तू आमच्या आयुष्यात आमची मुलगी बनून आली आहेस, आणि म्हणूनच तर तू आमच्यासाठी एवढी मोठी गोष्ट केलीस. हे सगळं आता सायलीला आठवत असतं. आणि सायली पुन्हा प्रतिमाकडे पाहत असते. आणि त्यानंतर प्रतिमासुद्धा सायलीला म्हणत असते की खरंच तुझं आणि माझं नातं काहीतरी आहे, म्हणूनच आपल्या सगळ्या गोष्टी कशा एकसारख्या जुळतात. आता हे सगळं आठवता सायलीला चक्कर येते. सायली चक्कर खाली येऊन पडते. आणि त्या प्रतिमा आणि सुमन ज्या आहेत त्या आरडाओरडा सुरू करतात. अगं सायली काय झालं, सायली उठ. पण सायली आता बेशुद्ध होऊन खालीच पडली आहे. सुमन धावत जाते आणि आता सायलीसाठी पाणी घेऊन येते. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडते. पण आता तरीसुद्धा सायली काही शुद्धीवर येतच नाही आहे. सुमन म्हणते की अगं सायली काय झालं तुला. दोघी प्रचंड घाबरल्यात. आता प्रतिमा म्हणते की चल आपण तिला आतमध्ये रूममध्ये घेऊन जाऊया. आता सुमन आणि प्रतिमा सायलीला उचलून तिच्या रूममध्ये घेऊन जातात. तर मंडळी इकडे आता सचिन हा त्याने प्रताप, कल्पना, सायली आणि अस्मिता चौघांचा फोटो एका बोर्डवर लावलेला असतो. आणि त्याला आता प्रियाची प्रेग्नेन्सीची न्यूज घरी पोहोचवायची. तो पहिला म्हणतो की हा प्रताप काही कामाचाच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही कल्पना. पण ही गोष्ट कल्पनापर्यंत नेणार कोण. मी तर तिथे गेलो तर ती बाई मला स्वतः त्या घरात काही दारातसुद्धा उभी करणार नाही आहे. मग हा बॉम्ब फोडायचा कसा. मग तो आता विचार करतो की आपण सायलीला ही गोष्ट कळू द्यायची. पण तो वरून हेही म्हणतो की आता सायलीला जर समजलं तर ती लपवाछपवी करणार, ती कोणाला ही गोष्ट सांगणार नाही आणि त्या अर्जुनसारखी सगळ्या गोष्टी लपवून ठेवणार. मग आता राहिली म्हणजे माझी एक्स बायको. आता तो अस्मिताचा फोटो काढतो आणि म्हणतो की ही गोष्ट फक्त अस्मिताच घरी सांगू शकते. काय नाही, हिच्या पोटामध्ये काही राहत नाही आहे. हिला जर कळलं की ही प्रिया प्रेग्नंट आहे, सुभेदारांचा वारस तिच्या पोटामध्ये आहे, आणि नक्कीच ही जाणार आणि घरात सगळ्यांसमोर उलटी करणार. आणि आता तो अस्मिताचा फोटो हातात घेतो आणि जोरजोरात हसत असतो आणि म्हणतो की हो, अस्मितालाच ही गोष्ट आता मला सांगायला हवी. तर मंडळी इकडे आता रविदाजींच्या घरामध्ये कल्पना वगैरे सगळेजण येऊन गोळा झालेले असतात. म्हणजे कल्पना त्यांना कळलं आहे की सायली आता बेशुद्ध पडली आहे. इकडे आता सगळेच पॅनिक झालेले असतात. आणि अश्विनने डॉक्टरांनासुद्धा बोलावलेलं असतं. डॉक्टरांचं चेकअप झाल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की काय झालं बायकोला, ती कधी शुद्धीवर येईल, किती वेळ झाला ती शुद्धीवरच येत नाही आहे. त्याच्यावर आता इथे डॉक्टर म्हणतात की काय आहे ना, त्यांना कसला तरी खूप मोठा धक्का बसला आहे, मानसिक धक्का बसला आहे. असं काही झालं होतं का, त्या बेशुद्ध पडायच्या आधी त्यांनी काही तुम्हाला सांगितलं होतं का. त्यावर सुमन म्हणते की हो मी सांगते. ती जेव्हा घरी आली ना, तेव्हा ती आली आणि ती खूप अस्वस्थ होती, कसल्या तरी विचारामध्ये होती. प्रतिमा वहिनींच्या जवळ आली, त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्यांना घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात पाणीसुद्धा होतं. पण काय झालं तिने सांगितलंच नाही आणि ती चक्कर येऊन पडली. पण आता अर्जुन म्हणतो की ती काही बोललीच नाही का. त्यावर आता सुमन म्हणते की नाही, तिने काहीच सांगितलं नाही आहे. त्याच्यावर आता डॉक्टर म्हणतात की त्यांच्या सांगण्यावरून तरी असं वाटतंय की तिला कोणता तरी मानसिक धक्का बसलेला आहे, ती येईल शुद्धीवर. त्यावर अर्जुन म्हणतो की पण पण माझ्या बाळाला तर काही झालं नाही ना आमच्या. त्यावर डॉक्टर म्हणतात की काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे, एवढा जास्त विचार करू नका, बाळ पण अगदी सुखरूप आहे आणि त्यासुद्धा सुखरूपच आहेत. कल्पना म्हणते पण मग एवढा काळ वेळ लागतो तिला शुद्धीवरती यायला, ती शुद्धीवर काय येत नाही आहे. डॉक्टर म्हणतात की तिला कदाचित धक्का जास्त जोराचा बसला आहे, नक्की काय कळलं आहे ती शुद्धीवर आल्याशिवाय समजणार नाही आहे.
आणि कधी-कधी काय होतं, की शरीर जर जास्त थकलेलं असतं, आरामाची गरज असेल, तर शरीर स्वतःचा आराम स्वतःच पूर्ण करून घेतं. त्याच्यामुळे तिला शुद्धीवर यायला कदाचित वेळ लागू शकतो. सकाळपर्यंत ती शुद्धीवर येईल. पण मला असं वाटते तिला थोडंसं आरामसुद्धा करू द्या. त्या निमित्ताने तिची झोपसुद्धा पूर्ण होईल. त्यावर अश्विन म्हणतो, की "हो, डॉक्टर म्हणतायत ते बरोबर आहे. कधी-कधी शरीर जास्त थकलेलं असलं, तर शरीर स्वतःहूनच आपल्याकडे आराम मागून घेतं. सायली वहिनीला असंच झोपू दे." आता इथे अर्जुनला मात्र टेन्शन आले. अर्जुन म्हणतो, की "डॉक्टर खरंच तिला आणि बाळाला काहीच त्रास होणार नाही आहे ना?" आता इथे डॉक्टर म्हणतात, "अहो खरं सांगते, बाळाला अगदी काही झालेलं नाही आहे. बाळाचे ठोके चांगलेले आहेत, सगळं काही चांगलं आहे." आणि आता इथून डॉक्टर निघून जातात. पण आता इथे अर्जुनला काहीच कळत नाही आहे, की सायलीला काय समजलं असेल? ती प्रतिमा आत्याकडे सरळ आली, ती रडत होती, पण नक्की तिला असं काय समजलंय? तर मंडळी इकडे आता अस्मिता जी बाळाला घेऊन इंटरव्ह्यूला गेलेली असते, तिला जॉबसुद्धा मिळालेला असतो. पण तिच्यावर बाळाची जबाबदारी असल्यामुळे जॉब काही मिळालेला नाही आहे आणि ती आता हे सगळे चैतन्याला सांगत असते, की "त्यानी मी हा जॉब खरं तर माझ्या बाळासाठी करते, बाळाच्या फ्युचरसाठी करते पण बाळाची जबाबदारी असल्यामुळेच मला कोणी जॉब देत नाही आहे." आता इथे चैतन्य सांगत असतो, की ह्या गोष्टी तर होणारच आहेत अस्मिताताई. कारण कुठलीही व्यक्ती झाली तरी स्वतःचा फायदा बघते. त्यांना त्यांचं काम महत्त्वाचं असणार आहे. तू बाळामध्ये अडकून पडलीस तर तू जॉब कसा करणार आहेस? त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम तुला सातत्याने येतच राहणार आहे. आणि तेवढ्यात आता चैतन्याला इकडे अर्जुनचा फोन येतो आणि अर्जुनने चैतन्याला सायलीबद्दल सांगितलेलं आहे. सायली बेशुद्ध पडली आहे. आता हे ऐकून दोघांना सुद्धा धक्का बसला आहे आणि दोघंसुद्धा तडक घरी निघालेत सायलीला भेटायला. तर मंडळी इकडे आता प्रतिमा, कल्पना आणि जी सुमन आहे ती देवाऱ्याजवळ आलेली आहे. तिने देवाजवळ दिवा लावला आहे आणि आता ही सायली लवकर शुद्धीवर यावी म्हणून आता दोघीसुद्धा प्रार्थना करत असतात. प्रतिमा म्हणते, की "त्या मुलीची देवा एवढी कसली परीक्षा घेत आहेस? मुलगी इतकी साधी आहे, इतकी तुझी सेवा करते. काय झाले नक्की तिच्या बाबतीत? तिला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे." आता इथे कल्पनासुद्धा प्रार्थना करते तर जी प्रतिमा आहे ती म्हणते, की सायलीची गणपती बाप्पावर खूप जास्त श्रद्धा आहे आणि आता ती गणपतीची असलेली मूर्ती, छोटी मूर्ती आणते आणि सायलीच्या शेजारी तिथे बाजूला ठेवून देते. तर आता ही सुमन आहे ती अंगारा घेऊन येते देवाजवळचा आणि तो अंगारा आता सायलीच्या जवळ लावते. तिच्या जवळ ठेवते आणि तिच्या कपाळाला लावते. तर अर्जुन आता इकडे खूपच भावूक झालेला असतो. सायलीचे हात सोडत असतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि तिला शुद्धीवर कधी येते त्याची वाट पाहतोय. पण सायली शुद्धीवर यायचं काही नावच घेत नाही आहे. आता मात्र इथे अश्विन सगळ्यांनाच म्हणत असतो, की सगळीजण आता इथे बसून राहू नका. तसेही सायली वहिनीला आराम करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही पण जाऊन इकडे आपापल्या रूममध्ये जाऊन आराम करा. आणि अर्जुन पण म्हणतो, की "हो, मी आहे सायलीजवळ. तिला काही लागलं तर मी इथे आहेच." आता हे सगळेजण बाहेर जातात आणि प्रतिमाने जी गणपतीची मूर्ती सायलीच्या जवळ ठेवलेली असते, अर्जुन जातो आणि त्या गणपतीच्या मूर्तीजवळ आता भांडत असतो आणि म्हणतो, की "ही कसली परीक्षा घेतोयस तू? सायलीने एवढं तुझ्यासाठी केलं, एवढी सेवा करते. तिने अजूनपर्यंत कोणाचं वाईट विचार केला नाही, कोणाचं वाईट केलं नाही आहे. तरीसुद्धा तिच्या बाबतीत एवढी मोठी गोष्ट का घडते आहे?" आणि आता तो गणपतीजवळ भांडतच असतो. तर मंडळी इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळेजण पुन्हा सायलीच्या रूममध्ये आलेले असतात. सायलीच्या आजूबाजूला उभे असतात आणि तेवढ्यातच आता सायलीला जाग येते. सायलीचे डोळे उघडतात. सगळ्यांना बघून आनंद होतो, की सायली शुद्धीवर आली आहे. सायली लगेच उठते आणि सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत बसते. आज तिच्यासाठी सगळे चेहरे हे जरी तेच असले तरी तिच्या मनात त्यांच्याबद्दलचे नातं आणि भावना त्या वेगळ्या निर्माण झालेल्या असतात आणि प्रतिमाकडे तर ती टक लावून पाहतच असते. कारण तिला माहीत झालं आहे, की प्रतिमा ही तिची आई आहे म्हणून. आता सगळेजण आजूबाजूला उभे आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, की सायली आता शुद्धीवर आली आहे. पण सायली मात्र सगळ्यांकडे अगदी निरखून पाहत असते. सगळ्यांकडे पाहत असते तर कल्पना म्हणते, "अगं सायली काय झालं? अशी का पाहतेस तू सगळ्यांकडे?" आणि सायलीसुद्धा तशीच अगदी कावरी-बावरी झाल्यासारखी पाहते. रविराज म्हणतात, "सायली बाळा काय झालं? बरं वाटतंय ना तुला? काही त्रास होतोय का?" अ, इथे आता सुमन म्हणते, "सायली मी तुझ्यासाठी काही खायला घेऊन येऊ का? तुला बरं वाटत नाही आहे का?" पण आता सायली लगेचच तिच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि सायली म्हणते, की मला मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं आयुष्य बदलून जाणार आहे. आता सगळेजण आश्चर्याने सायलीकडे पाहतात, की हिला नक्की काय सांगायचं आहे? सायली म्हणते, की इतकी दिवस तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतात, ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतात, ती गोष्ट सापडली आहे. तुम्ही इतके दिवस तन्वीची वाट पाहत होतात ना, मग तन्वी सापडली आहे. मीच आहे तन्वी. मी आहे तुमची सगळ्यांची लाडकी तन्वी. पूर्णाजीची तन्वी, प्रतिमात्याची लाडकी तन्वी, तुमच्या सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे. आता सायली असं म्हणाल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन अगदीच ऑड दाखवलेत. म्हणजे सगळेजण सायलीकडे वेगळ्याच नजरेने पाहतात, की सायलीची ही काय थट्टा, काय मस्करी सुरू आहे? आणि आता सगळेजण सायलीकडे वेगळ्याच नजरेने पाहतात. सायली म्हणते, की "काय झालं? तुम्ही सगळेजण माझ्याकडे असे का पाहताय? तुमचा विश्वास नाही आहे का? तुम्ही का असे सगळे पाहताय माझ्याकडे? अहो मीच मीच खरी तन्वी आहे." आता प्रतिमा म्हणते, की "सायली अगं काय मस्करी सुरू केली आहेस तू ही?"
आणि आता इथे सुमनसुद्धा म्हणते, अगं सायली काय झालं, काय बोलतेस तू, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. त्यावर सायली म्हणते की हो, मी खरं तेच बोलते आहे, मीच खरी तुमची तन्वी आहे. आणि सायली आता जो झालेला मागचा प्रकार आहे म्हणजे मधुभाऊंना तिने विचारलेलं असतं आणि मधुभाऊनी डोळ्यांच्या इशाऱ्याने सायलीला तीच खरी तन्वी आहे हे सुद्धा सांगितलं आहे. आणि सायली आता जेव्हा हा सगळा प्रकार सांगते ना, कोणाचा म्हणजे कोणाचाही तिच्यावरती विश्वास बसत नाही आहे. इवन अर्जुनचा सुद्धा. सगळ्यांची अगदी वेगळीच रिॲक्शन असते की ही काय नक्की बोलती आहे. त्यावर आता प्रतिमा म्हणते की सायली बस कर, तू असा हा आमच्या भावनांचा अपमान करू शकत नाही आहेस. आम्हाला माहिती आहे की आम्ही आमच्या मुलीची इतकी दिवस आस लावून बसलो आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे की तू आमची मस्करी करतेस. तुझी हिंमतच कशी झाली आमच्या भावनांशी खेळायची आणि अशी मस्करी करायची. सायली म्हणते की नाही नाही, मी खरं सांगते आहे, मीच खरी तन्वी आहे. आणि आता सायली अजून पुढे काही बोलणार असतेस तेव्हा अर्जुनसुद्धा म्हणतो की बायको तू काय बोलतेस, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. आता रविराजे ते चिडलेले असतात आणि म्हणतात की सायली बस झालं, आम्ही तुला आमच्या मुलीची जागा दिली, आमच्या मुलीसमान वागवलं, याचा अर्थ असा नाही होत की तू आमच्या भावनांचा असा खेळ करशील आणि आम्हालाच आमची मुलगी असल्याचं दाखवून देशील. आता प्रतिमासुद्धा म्हणते की सायली बस कर, तू आमच्यासाठी खूप काही केलेस, आमचा जीव वाचवलास, आमच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्यास आणि त्यासाठी मी तुला आमच्या मुलीची जागासुद्धा दिली आहे, अगदी कायमस्वरूपीसाठी, ज्याचा अर्थ तू आमच्या तन्वीची जागा नाही घेऊ शकत. बस कर ही तुझी नाटकं. आता रविराज आणि प्रतिमासुद्धा तिच्यावर असे बोललेले असतात. कल्पनासुद्धा असंच म्हणते, सायली काय वेडेपणा लावलायस तू हा. पण आता ह्या सगळ्यावरती अर्जुनलासुद्धा ही गोष्ट पटत नाही आहे, म्हणजे ती कुठेतरी खटकती आहे. आणि त्यावेळेला तो आता इथे मनात हाही विचार करतो की सायली खोटं का बोलेल, पण त्याला असं वाटतं की ती गेले कित्येक दिवस झाले सतत तन्वीचा विचार करते, तन्वीबद्दल बोलत असते, तन्वीचे फोटो पाहते, म्हणून तिच्या मनावर काहीतरी परिणाम झाला आहे, मानसिक ताण आला आहे तिच्या मनावर, म्हणून ती स्वतःला तन्वी समजायला लागली आहे असं आता अर्जुनला वाटायला लागतं. आणि अर्जुन सायलीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. सायली म्हणते की नाही, मी खरं सांगते आहे, मीच खरी तन्वी आहे. पण आता इथे सायलीवर कोणी विश्वास ठेवत नाही आहे. त्यावर आता इथे लगेचच ही जी अस्मिता आहे ती म्हणते, अगं सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खूण होती, तुझ्या पायावर आहे का. तेवढ्यात सायली म्हणते की हो हो आहे ना, माझ्याही पायावर तुळशीपत्राची खूण आहे, थांबा मी तुम्हा सगळ्यांना दाखवते. आणि सायली आता तिच्या पायावर असलेली तुळशीपत्राची खूण इकडे सगळ्यांना दाखवायला जाते. पण तेव्हा मात्र तिच्या पायावरती तुळशीपत्राची कोणतीच खूण नसते, कारण ज्या वेळेला प्रियाने तिचा पाय भाजला होता तव्यावरती, तेव्हा तिच्या पायावरची तुळशीपत्राची खूण निघून गेली आहे. आणि सायली जेव्हा तिचा आता पाय पुढे करून सगळ्यांना दाखवते त्याच्यावर तुळशीपत्राची खूण नाही आहे, तेव्हा मात्र आता सगळेजण चिडलेत. प्रतिमा पुन्हा चिडली आणि म्हणते की तू का हे सगळं करतेस, तुला माहिती आहे ना तन्वीचा विषय काढला की आम्हाला किती त्रास होतो, तू मुद्दाम आम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं करतेस का. सायली तुला काहीच वाटत नाही हे सगळं करताना, बस बस कर तुझी ही सगळी नाटकं. आणि आता रविराजसुद्धा सायलीवरती ते चिडतात आणि म्हणतात की का का हा खेळ मांडलायस, तुला किती वेळा सांगितलं की तन्वीचा विषय आम्हाला ह्या घरामध्ये नको, तरीसुद्धा तू आमच्याच मुलीची जागा घेण्याचा विचार करते का. त्या एका मुलीने आम्हाला फसवलं, आता तू सुद्धा तिच्यासारखंच वागतेस, मग तिच्यात आणि तुझ्यात काय फरक आहे. आता रविराज बोलता बोलता सायलीला प्रचंड काहीतरी बोलतात आणि सायलीला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. सायली आता तिच्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही आहे, त्याच्यामुळे तिला त्या गोष्टीचं खूप दुःख होतं, त्रास होतो, ती रडायला सुरुवात करते. आणि आता ती इकडे देवी आईच्या मंदिरामध्ये येते आणि देवी आईच्या समोर येऊन तिने आता घंटानाद सुरू केला आहे आणि म्हणते की तू माझी कसली परीक्षा पाहतेस, एवढे दिवस तू माझ्या आईवडिलांना माझ्यापासून लांब ठेवलंस, माझ्याजवळ असतानासुद्धा मी त्यांच्याजवळ जाऊ शकले नाही आहे आणि आज मला कळलं आहे की ते माझेच आईवडील आहेत, मीच खरी तन्वी आहे आणि तरीसुद्धा मी माझी ओळख त्यांना पटवून देऊ शकत नाही आहे, माझ्यावर कोणी विश्वास देखील ठेवत नाही आहे, नक्की कसली परीक्षा पाहतेस तू माझी. आणि सायली आता तिने घंटानाद सुरू केलेला असतो, तिच्या हाताला रक्त व्हायला लागलेलं असतं, एवढ्या जोराजोरात ती घंटानाद करत असते. आणि तिच्या मागून आता अर्जुनसुद्धा धावत आलेला असतो आणि सायली मात्र थांबत नसते. अर्जुन मागून ओरडतो की सायली थांब, सायली थांब, काय करतेस, काय वेडेपणा करतेस. पण सायली थांबायलाच तयार नाही आहे. आणि त्याच्यावर आता अर्जुन येतो आणि तेवढ्यात सायलीला आता इथे चक्कर येत असते आणि अर्जुन तिला पकडतो आणि म्हणतो की बायको काय चाललं हे, काय वेडेपणा चालला आहे तुझा हा, काय करतेस तू हे, तुला कळतंय का. त्यावर सायली म्हणते की मग काय करू, तुमचा कोणाचाही माझ्यावरती विश्वास नाही आहे, मी तुम्हा सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते की मीच खरी तन्वी आहे, पण तुमचा सगळ्यांचा विश्वासच बसत नाही आहे माझ्यावर, मग मी तरी काय करू. आणि सायली आता खूप पॅनिक झालेली असते. अर्जुन म्हणतो की शांत हो, शांत हो आणि मला सगळं सांग की नक्की काय झालं, अचानकच तुला तू तन्वी आहेस असं का वाटायला लागलं, सांग बरं. आणि आता सायली गेले कित्येक दिवस झाले तिला होणारे सततचे भास, तो गाडीमधला होणारा अपघात आणि त्यानंतर मधुभाऊ, त्याच्यानंतर प्रतिमा, रविराज या सगळ्यांसोबतचे तिच्या असलेल्या आठवणी, या सगळ्यांचे होणारे भास आता सायली सांगत असते.
आणि एवढंच नाही, जेव्हा पूर्णाजीने सायलीला तिची नात म्हणून जेव्हा खोटं खोटं नाटक करत होती, तेव्हा तर या गोष्टींचे भास तिला जास्तच व्हायला लागलेले आहेत. आता अर्जुनला हे सगळं सायलीने सांगितल्यानंतर अर्जुन हे सगळं सायलीचं ऐकून घेतो. पण त्यावर आता अर्जुन म्हणतो की बायको हे सगळं काय सांगते आहे. अर्जुनला आता पुन्हा हेच वाटत असतं की नाही, सायलीला काहीतरी मानसिक आजार झाला आहे. ती सतत तन्वी तन्वी म्हणून करत होती, पूर्णाजीसाठी नाटक करत होती, म्हणून कदाचित तिला असं वाटायला लागलं की ती तन्वीच आहे आणि तन्वीचे तिला भास होत आहेत. पण आता सायलीला बरं वाटावं म्हणून अर्जुन हा तिच्यासमोर म्हणतो की हो हो बायको, तू म्हणतेस ती अगदी बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ असाच होतो की तूच खरी तन्वी आहेस. आणि आता सायलीला सुद्धा वाटतं की अर्जुनचा आपल्या नवऱ्याचा आपल्यावरती विश्वास बसला आहे आणि ते आता अर्जुनला इथे घट्ट मिठी मारते. आणि अर्जुनने सुद्धा आता तिची खात्री पटेल असंच तिला होकार दिला आहे की हो, तूच तन्वी आहेस म्हणून. पण मंडळी, इथे अर्जुनचा अजूनही विश्वास नाही आहे की सायलीच तन्वी आहे. त्याला अजूनही असंच वाटतं की सायलीच्या मनावर परिणाम झालेला आहे तिला, म्हणून ती स्वतःला तन्वी समजायला लागलेली आहे. तर आता सायली तन्वी आहे हे तिला कळलं आहे, तिची खात्री पटली आहे. पण आता बाकीचे सगळेजण ह्या गोष्टीवर कसे विश्वास ठेवणार. आणि सायलीच्या पायावरचं तुळशीपत्रसुद्धा आता नाही आहे. त्याच्यामुळे सायली आता सगळ्यांसमोर कसं सिद्ध करेल, त्यात अर्जुननी खोटा खोटा विश्वास ठेवलेला दाखवून दिला आहे. त्याच्यामुळे सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर कसं आणि कधी येईल हे आपल्याला त्या येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.